आणि एकीकडे अजित पवार ही विधानं करत असताना दुसरीकडे चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे। शरद पवारांचा जरी फोन आला तरी आपण पुन्हा राष्ट्रवादीत जाणार नाही असा दावाही त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण मात्र त्यांनी सांगितलेलं नाहीये। येत्या 2 दिवसात चिपळूणमध्ये राजकीय मेळावा घेऊन रमेश कदम आपली आगामी वाटचाल आणि भूमिका जाहीर करतील, मात्र ते भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगतेय। परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत परिस्थिती सगळी बघितली, त्यामध्ये उघडपणे विरोधी पक्षाचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी केलं आणि म्हणून शेवटी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आज पक्षाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेला आहे। आता मी कुठच्या पक्षामध्ये जायचं या संदर्भामध्ये एक 2-3 दिवसामध्ये मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेऊन त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्या पक्षामध्ये मी त्या ठिकाणी सामील